लातूर शहरातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून नळाला पिवळसर पाणी येत होतं। याबाबतच्या नागरिकांच्या तक्रारीही आल्या होत्या। या पार्श्वभूमीवर आज लातूर दौऱ्यावर आलेले लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसलेंनी अचानक लातूर महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली। लातूर शहरानजीक असलेल्या हरंगुळ बुद्रुक येथील जलशुद्धीकरण केंद्रावर जाऊन पालकमंत्र्यांनी पाहणी केली। यावेळी त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पिवळसर पाण्याच्या पुरवठ्याबाबत माहिती जाणून घेतली। शहरातील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा याकरता तातडीने उपाययोजना करण्याबाबत सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत। धरणातनं पण येताना पाणी आता उन्हाळा वाढल्यामुळं तिथं सुद्धा जरा पाणी जे आहे ते खराब येतं, कधी कधी जास्त गढूळ येतं, पण तरी शेवटी स्वच्छ पाणी देणं ही आपली जबाबदारी आहे। ज्या काही अडचणी येतात त्याच्यावर आता चर्चा आम्ही केली आहे आणि त्याला लागणाऱ्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या उपाययोजना करण्याच्या बाबतीत नियोजन हे करायच्या सूचना महानगरपालिकेला पण दिल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।